आणि केळवा ज्युनियर मात्र इकडे विजय होतोय. तर तर आता आपले छोटे ज्युनियर आहेत. तर हे आपले पुढचं भविष्य आहे, कारण की आपण तर खेळतोच आहेत. आता हे आपल्याकडे छोटे एक त्यांना प्रेरणा देण्यासाठी एक छोटासा उपक्रम मात्र राबवला जातोय ह्या स्पर्धेमार्फत. ह्या खेळाडूंना सुद्धा संधी दिली जाते. तर मी केळवाचे जे ज्युनियर आहेत त्यांना विचारेल, तुम्ही पहिल्यांदाच अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळतायत का? हो. तर तुमचा संघ आम्ही नेहमीच पाहतोय ह्या छोट्या खेळांना. आमच्याकडचेच खेळाडू आहेत. शालेय स्पर्धेमध्ये नेहमीच यांचा सहभाग असतो. तर तुमच्या संघांमध्ये असा कोणता चांगला खेळाडू आहे ज्याच्याकडून तुला अपेक्षा असेल की हा खेळाडू आमच्या संघासाठी गोल करेल? अध्याय आणि गंधर्व. तर अध्याय आणि गंधर्वावर त्यांना विश्वास आहे की ते आपल्या संघासाठी गोल करतील. तसेच वडराई संघाचा हा मला तो गोलरक्षक गोलकीपर आहे तू. ओके. तर तुमच्या संघासाठी कुठल्या पोझिशनला खेळतो? डिफेंडर, फॉरवर्ड? सेंटर बॅक, स्ट्रायकर. तर स्ट्रायकर म्हणून हा कामगिरी बजावतोय. तर तुमच्या संघांमध्ये तुला काय वाटतं की कोणता खेळाडू असेल तो तुला वाटतो की हा आपल्या संघासाठी गोल करेल? मित. तर मित जिकडे असेल, मितवर मात्र विश्वास ठेवला या छोट्या खेळाडूने. तर पहिल्यांदाच अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये तू खेळतोय का इकडे? हो. का अगोदर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये असं कुठे तुम्ही तुमचा संघ खेळलाय? नाही. तर नक्कीच दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा असतील ह्या रॉकी चषककडून. तर बेस्ट ऑफ लक ज्युनियर संघ. तर जाऊया सामन्याकडे. आता जो सामना आपण पाहणार आहोत, KFA ज्युनियर वर्सेस वडराई ज्युनियर. आता जो चालू होणारा सामना आहे केळवा ज्युनियर वर्सेस वडराई ज्युनियर. त्यानंतर होणारा सामना झू बॉईज वर्सेस नवापूर ए. ह्या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. या चालू सामन्यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे झू बॉईज वर्सेस नवापूर ए.
हॅलो, रहस्य मनोज तांडेल इकडे हवे. हॅलो, कालपासून हाल केलेले. हॅलो हॅलो, रॉकी ग्रुप चषक राज्य लेवल स्पर्धा आपल्या पालघर जिल्ह्यात मात्र पहिली स्पर्धा असेल. 1,00,000 रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र ज्युनियर संघाचा सामना चालू आहे. KFA ज्युनियर विरुद्ध वडराई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लहान खेळाडू पुढचं भविष्य मात्र हे खेळाडू असतील. आता मात्र बॉलाचा ताबा आहे तो वडराई संघाकडे. 3 नंबर रशी घातलेला खेळाडू पास केला आपल्या संघ सहकारी. थोडा सुंदर डिफेन्स वंश यांचा. बॉल जातो मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल ती वडराई संघाला. लॉंग पास टाकला आपला संघ सहकारी. 20 नंबर रशी घातलेला खेळाडू पास केलाय. 7 नंबर रशी घातलेला खेळाडू त्यांनी पास केला आपला संघ सहकारी. सुंदर पासिंग होते वडराई संघाकडून. दुरूनच मारण्याचा प्रयत्न होता. बॉल जातो मात्र मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती KFA ज्युनियर संघाकडे. स्वतः गोलरक्षक बॉलाचा ताबा आहे तो वडराई संघाकडे. 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पास केला. चुकतोय. बॉल मात्र जातो मैदानाबाहेर. पहिला सत्र चालू आहे. पहिल्या सत्रात 0-0 गोल फरकावर खेळत आहे मात्र दोन्ही संघ. बॉल गेला मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल ती पास केलाय भौमिक. सुंदर स्किल करतो. झटापटी होते. बॉल जातो मात्र वडराई संघाकडे. झटापटी होते. आता मात्र पुन्हा बॉलचा दाबा वडराई संघाकडे. संधी चालून आली आहे आणि तेवढा सुंदर डिफेन्स वंशांचा. आता मात्र बॉलचा दाबा वडराई संघाकडे.
वडरा संघाकडून आपला पास केलाय संघ सहकारी 3 नंबर रस्सी घातलेला खेळाडू झटापटी होते. सुंदर डिफेन्स होतोय केवळ संघाकडून. मात्र बॉलचा ताबा आहे. लॉंग पास करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॉल जातो मैदानाबाहेर. पास केलाय झटापटी होत आहे. संधी चालून आलाय वडरा संघाला पण तेवढा सुंदर डिफेन्स के एफ ए ज्युनियर संघाचा. बॉलाचा दाबा आहे वडरा संघाकडे. 3 नंबर रस्सी घातलेला खेळाडू स्किल करतोय. दुरूनच मारण्याचा प्रयत्न होता. गोल पोस्टला मात्र चेंडू आदळतोय. झू बॉईज यापुढील होणारा सामना झू बॉईज विरुद्ध नवापूर ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती करतोय की किट कडून राहायचं आहे. ह्यानंतर सामना होणार आहे झू बॉईज विरुद्ध नवापूर ए. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ चुरशीचे संघ आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील सामना. बॉलचा ताबा आहे वडरा संघाकडे. 9 नंबर रस्सी घातलेला खेळाडू पास करण्याचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर गोल मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल जातोय मात्र मैदानाबाहेर. बॉलचा ताबा येतो के एफ एस ज्युनियर संघाकडे. गोल किक भेटलाय. पास केला आपला संघ सहकारी वंश. सुंदर स्किल करतोय. बॉलचा ताबा आहे गंधर वंश. ध्रुवम यांनी पास केला पण चुकतोय. बॉलचा ताबा वडरा संघाकडे. मारण्याचा प्रयत्न तेवढा सुंदर डिफेन्स करतोय. सुंदर डिफेन्स करतोय. दुर्नत मारण्याचा प्रयत्न होता. बॉल जातो मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती के एफ ए ज्युनियर संघाकडे. पास केलाय. बॉल जातो मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती के एफ ए संघाकडे. पहिला सत्र चालू आहे. 0-0 गोल राहीत सामना आपण पाहू शकतोय. गोलकिक आहे ती के एफ ए संघाकडे. पास केला आपला संघ सहकारी. तेवढा सुंदर पास केलाय वंश. बॉल जातो मैदानाबाहेर. ऑफ साइड असेल ती के एफ ए संघाला. बॉलचा ताबा आहे वडरा संघाकडे. 4 नंबर रस्सी घातलेला खेळाडू स्किल करतो. आपला पास केला. 11 नंबर रस्सी घातलेला खेळाडू पुन्हा पास केलाय. 7 नंबर रस्सी घातलेला खेळाडू स्किल करतोय. तेवढं झटापटी होते. बॉलचा ताबा वडरा संघाकडे. बॉल मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. पास केला 11 नंबर टू 20 पण पुन्हा सुंदर डिफेन्स के एफ एस ज्युनियर संघाचा. मात्र बॉल जातो मैदानाबाहेर. पास केला आपला संघ सहकारी. 7 नंबर रस्सी घातलेला खेळाडू स्किल करतोय. दुर्नत मारायचा प्रयत्न होता पण बॉल मात्र जातोय मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती के एफ ए संघाकडे. के एफ ए संघाकडून स्वतः गोलरक्षक. पास केला आपला संघ सहकारी. 11 नंबर रस्सी घातलेला खेळाडू पण जरासा चुकतोय. आता मात्र पुन्हा बॉलाचा ताबा जातोय तो वडरा संघाकडे. कोण ए युनायटेड संघाचा कोणताही खेळाडू असेल प्रतिनिधी किंवा खेळाडू तर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे. मी तुम्हाला विनंती करतोय. ए युनायटेड संघाचा प्लेयर किंवा प्रतिनिधी कोणीही लवकरात लवकर यायचंय. आणि सुंदर प्रयत्न होता मात्र चेंडू मात्र गोलपोस्टला लागतोय न बॉल जातो मैदानाबाहेर. ए युनायटेड संघाचा कोणताही खेळाडू किंवा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. बॉलचा ताबा आहे गोलरक्षक नवापूर संघाचा. लॉंग पास केलाय. आता मात्र संधी चालून आलाय वडरा संघाला. कॉर्नर किक भेटते.
पास केलाय, मारण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा हेडर मार्फत गोल करण्याचा प्रयत्न होता पण बॉल जातो मैदानाबाहेर. पास केला प्रसंग सहकारी ध्रुवम जरासे चुकतोय आणि पहिला सत्र होतोय. 0-0 गोल राहील सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या सत्रात दोन्ही संघाचा खेळ मात्र सुंदर खेळ झाला. युनायटेड संघाचा कोणताही खेळाडू किंवा प्रतिनिधी, तुम्हाला वारंवार विनंती करतोय, ए युनायटेड संघाचा प्रतिनिधी किंवा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. यापुढील सामना ज्यू बॉईज विरुद्ध नवापूर, दोन्ही संघांनी त्वरित किट करून द्या, ट्विट करावी. यापुढील सामना नवापूर संघ आणि ज्यू बॉईज. ए युनायटेड संघाचा कोणताही खेळाडू किंवा प्रतिनिधी, तुम्हाला मी वारंवार विनंती करतोय, ए युनायटेड संघाचा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आता. विसल वाजतंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. पास केला आपला संघ सहकारी तसं चुकतो. आता मात्र बॉलाचा ताबा वडरा संघाकडे. पास केला 7 नंबर रशी घातले खेळाडू, तसंच चुकतोय. आता मात्र KFS संघाकडे पास केला आपला संघ सहकारी. आता मात्र पुन्हा वडरा संघाकडे बॉलाचा ताबा. बॉल जातो मैदाना बाहेर. ऑफसाईड आहे ती KFS संघाला. वडा संघाकडून पास केलाय. तेवढ्यात सुंदर गोलरक्षक, चातुर असं गोलरक्षक. बॉलाचा ताबा KFS संघाकडे. पास केलाय, जराशी चुकतोय. बॉलाचा ताबा वडरा संघाकडे. वडरा संघाकडून चुकतोय, झटापटी होते.
सुंदर स्किल करतोय. पास केलाय आपला संघ सहकारी मयुरेश. स्किल करतोय वडर. तेवढं सुंदर डिफेन्स. बॉल जातो मैदानाबाहेर. ऑफ साईड असेल ती. वडर संघाला आता मात्र दुरूनच मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॉल जातो मैदानाबाहेर. दुरून मारण्याचा प्रयत्न. तेवढा सुंदर सेव आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा दुरून मारण्याचा प्रयत्न होता. बॉल जातो मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती KFS ज्युनियर संघाकडे. तेवढा सुंदर डिफेन्स. संधी चालून आली होती वडराज संघाला. तेवढा सुंदर सेव आपल्याला पाहायला मिळतोय. ते चांगलं खेळायला लागलेत ना बी. यापुढे होणारा सामना झू बॉईज विरुद्ध नवापूर ए. तो नवी मुंबई वाला पण बोलला मला ते हम लोग को पता है हम लोग 2-3 मिनिट लेके आते बोलता. त्यांना असं वाटतं गावाकडे एवढं चांगलं नसेल असं वाटतं. माहिती फायनलची माहिती हॅलो. बॉलचा ताबा आहे वडराज संघाकडे. वडराज संघाकडून 3 नंबर षटकातल्या खेळाडूला दुरूनच मारण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा जातो मैदानाबाहेर. गोलकिक असेल ती.
नाही ते नाही आज केलं आज ती टीम एक नंबर टीम आहे. सुंदर डिफेन्स होतोय KFA संघाकडून आणि आता मात्र गोल होतोय वडराय संघाचा. वडरायचे सगळ्या याला विला विचार ना त्याला विचारतो सोयम गोल कोणी मारला हा माझा मुलगा आहे तो काय नाव त्याचं सोयम सोयम का सोयम सोयम ना सोयम सोयमने गोल मारला. सोयम यांनी गोल केलाय आपल्या संघासाठी. आघाडीवर आहे तो वडराय संघ. बघूया पिछाडी भरून काढतोय का नाही. यापुढे होणारा सामना झू बॉईज विरुद्ध नवापूर ए. यापुढे होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी. टॉस किंवा बॉस मध्ये यायचं आहे. झू बॉईज संघाचा कर्णधार आणि नवापूर ए संघाचा कर्णधार. स्किल करतोय आणि दुसरा गोल होतोय. दुसरा गोल होतोय वडराय संघाचा. ट्रॅक गॉल न्यायला गेलं वाटते. ट्रॅक गॉल न्यायला गेला आज वाटते. पास केला आपला संघ सहकारी ध्रुवम. ध्रुव यांनी पास केला. चरशी चुकतोय. आता मात्र पुन्हा बॉलाचा ताबा वडराय संघाकडे. बॅक पास केलाय 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. त्यांनी पास केला आपला संघ सहकारी 7 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. स्किल करतोय. पुन्हा पास केला आपला संघ सहकारी 10 नंबर जर्सी घातलेला खेळाडू. लॉंग पास टाकण्याचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर डिफेन्स. पास केला बॅक पास आपला संघ सहकारी गोलरक्षक. ए युनायटेड संघाचा प्रतिनिधी किंवा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा आहे. यापुढे होणारा सामना झू बॉईज विरुद्ध नवापुरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोण वाट बघतोय. रुपेश कुलाबा जिथे कुठे असतील. इथेच आहे आणि बॉलचा ताबा वडराय संघाकडे. झू बॉईज मांगेला संघाचा कर्णधार आणि नवापूर ए संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. पास केला आपला संघ सहकारी 7 नंबर अशी घातल्या खेळाडू. दुरुज मारण्याचा प्रयत्न होता. तेवढा सुंदर डिफेन्स होतोय. तेवढा सुंदर डिफेन्स होतोय.
जोरूनच मारण्याचा प्रयत्न होता. चल मी ट्रॅक घालून येतो आता. हे बस ट्रॅक कशाला मी लाज वाटते मला. कशाला हॅलो हॅलो दोन्ही संघाला हॅलो 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 दरम्यान वडराई संघाने हा सामना जिंकलेला आहे. तरी हरलेल्या खेळाडूंनी इकडे यायचं आहे. केळवा संघाचे खेळाडू आणि मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात येणार आहे. मी श्री नारायण तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी खेळाडूंना वयांचे वाटप करायचे आहे. पाण्याच्या बाटला लावल्या बघ, पाण्याची बॉटल घेऊन जा. हरलेला संघ केळवा संघ यांना श्री नारायण तांडेल यांच्याकडनं वयांचे वाटप केले जात आहे. रेफरी जयंत तांडेल, सोयम वडराई संघाचा सोयम याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी सुद्धा इकडे यायचं आहे आणि त्यांचं बक्षीस घेऊन जायचं आहे. ध्रुव बॉईज कर्णधार आणि नवापूर कर्णधार टॉस करता यायचा आहे. टॉस का बॉस कर्णधार ध्रुव बॉईज कर्णधार आणि नवापूर कर्णधार कृपया मंचाकडे यायचं आहे. जयंत तांडेल अप्पू टॉस करून घ्यायचं आहे. दरम्यान पुढील सामना ध्रुव बॉईज वर्सेस नवापूर यांच्यात रंगणार आहे. तरी प्रेक्षकांनी याचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे. दोन्ही तगडे असे संघ केळवाचे खेळाडू लहान मुलं इथे या, फोटो काढायचा आहे. परत या इकडे फोटो काढायचा आहे. स्टेजवर उभे राहा, स्टेजवर फोटो करता. सगळ्यांनी स्टेजवर जा. अरे फोटो करता ना.
ए युनायटेड संघ प्रतिनिधी कृपया मंचाकडे. ए युनायटेड संघ त्वरित मंचाकडे संपर्क साधायचा आहे. दरम्यान टॉस करता कर्णधारांनी जायचं आहे नवापूर आणि ध्रुव बॉईज. आता चालू होणारा सामना ध्रुव बॉईज वर्सेस नवापूर यांच्यात टॉस का बॉस मध्ये टॉस होतोय. ध्रुव बॉईज